थोडे उलटे सुलटे पण पिक्चर बघायचे, कारण चूक कुठे करायची नाही हे पण समजलं पाहिजे. आय थिंक मी हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी काउंटलेस नंबर ऑफ टाइम्स बघू शकतो. मी रोज एकदा बघू शकतो ते पिक्चर, एवढे सुंदर आहेत. फिल्म बनाएंगे आणि स्टोरी आहे एवढंच माहिती. पुढे काय करतात काहीच नाही माहिती. म्हणजे कुठे भेटायचं, कोणाला भेटायचं, कॅमेरा कुठून आणतो, कसली लेन्स लागते, कुठचे लाईट लागतात, काहीच नाही. थोडा ऑनेस्टली म्हणजे IT चा मास पण होता, आम्ही पैसेवाले. म्हटलं की हां, हे आपल्याला जमतंय, लोकांना आवडतंय आणि म्हणजे काहीतरी पुढे करता येईल. एव्हरी रायटिंग हॅज इट्स डेस्टिनी. म्हणजे तिची जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत तिचं काय होणार नाही. तर तुम्ही लाख चांगलं लिहून ठेवा. पण जर प्रश्न असा असेल की 2 पॅरलल स्टोरी आल्या आणि दोन्ही इक्वली चांगल्या आहेत, समजा एक हिंदी आहे एक मराठी आहे, तर माझा प्रिफरन्स मराठीकडे राहील. नमस्कार, मी नितीन वाघ. बायोस्कोप गप्पांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण आयुष्यात एक काम धरलं की तेच काम अखेरपर्यंत करत राहतात. मात्र काही माणसं अशी असतात की जी एकाच वेळी अनेक कामं करत असतात आणि त्या प्रत्येक कामामध्ये आपला एक विशिष्ट ठसा सुद्धा उमटवत असतात. आपल्या आजच्या बायोस्कोप गप्पांमध्ये असंच एक व्यक्तिमत्व आलंय, ज्यांनी एकाच वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली आहे आणि पुढेही करत आहेत. ती व्यक्ती म्हणजे अमोल रेड्डीजी. आपलं बायोस्कोप गप्पांमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू नितीन. अमोल रेड्डीज हे स्वतः कवी आहेत. IT इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलंय. त्यानंतर ते सिने निर्मिती करतात. नाटकाशी त्यांचा खूप चांगला संबंध आलेला आहे. तर हा सगळा प्रवास आपण आजच्या गप्पांमधून जाणून घेणार आहोत. अमोलजी, मला सुरुवातीलाच एक सांगा की तुमचा आपण जसं ऑफस्क्रीन गप्पा मारत होतो, तर तुमचा ओढा बऱ्यापैकी कलेकडे खूप ओढलेला आहे म्हणजे. हो. पण तुमचं एज्युकेशन आणि तुमचं जे करिअर जो मोठा आहे सगळं त्यातलं गाठलेलं, ते तुमचं आर्टशी तसं जोडलेलं नाहीये. म्हणजे तसे तुम्ही IT इंडस्ट्रीतले आहात. तर तुम्ही IT इंडस्ट्रीकडे कसे गेला? बहुतेक व्हावतच गेलो असेल. कारण माझं शिक्षण इंजिनिअरिंग. मी इंजिनियर झालो. त्यानंतर पुढे एक लॉजिकल किंवा एक ऑब्व्हियस स्टेप प्रत्येक इंजिनिअरचा असा असतो की तो कुठेतरी टेक्निकल फील्डमध्येच शक्यतो त्याचा प्रवासाची सुरुवात होते. आणि मी ज्यावेळेला इंजिनियर झालो 99 मध्ये, तर तेव्हा ते .com ते म्हणजे बूम वगैरे आणि बरंच काय काय चालू होतं. तर त्यामुळे ते मी त्याच्यात ऑटोमॅटिक आलं. ते इट वॉज नेव्हर प्लॅन्ड की मला IT मध्ये करिअर करायचं आहे किंवा मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, और कम्प्युटरशी कुठेतरी जोडलं जायचं आहे वगैरे. पण आणि परिस्थिती अशी होती की जो पहिला जॉब मिळेल तो मला घ्यायला गरजेचंच होतं. त्यामुळे तिथून ते सुरुवात झाली. तर मग ते वेब डिझायनिंग करत, मग पुढे ग्राफिक्स करत आणि हळूहळू मग सॉफ्टवेअरची जाण होत गेली. आणि मग त्याच्यामध्येच म्हणजे ते करावं लागलं आणि करता करता ते आवडू पण लागलं. त्यामुळे त्याच्यात एक प्रोफिशियन्सी डेव्हलप झाली. ती पुढे अजून मग अपस्किलिंग ही ITची सर्वात मोठी गरज आहे. म्हणजे तुम्ही त्याच एका स्किलवर जर राहिलात तर यू विल बी थ्रोन आउट लाईक एनिथिंग. सो ते अपस्किल करण्यामागे बरेच नवीन काय काय शिकत गेलो. ते नवीन शिकण्यात मजा पण होती, त्रास होता. पण कसं आहे की ते कष्ट घेतल्याशिवाय तुम्हाला त्या प्रवासाची मजा येत नाही किंवा येणार नाही. आणि दॅट इज हाऊ दॅट एंटायर जर्नी हॅपेंड अँड लास्ट 20 years हॅव बीन वंडरफुल. अजून तुमचं चाललं IT? हो, अजूनही मी IT मध्येच आहे. तर माझं काम बेसिकली हे डॉक्युमेंटेशन किंवा कंटेंट जनरेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी, इन्फॉर्मेशन डिझाईन डेव्हलपमेंट हे सगळं आहे. तर कुठेतरी बघाल तर हा जो IT मधला जो म्हणजे योगायोगाने आलेला जो एक सेक्टर आहे, डॉक्युमेंटेशन, कंटेंट वगैरे, हा दॅट इन इटसेल्फ हा क्रिएटिव्ह आहे. कारण तिथे लिखाण आलं, तिथे एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने ती कशी सांगता येईल, की समोरचा जो वाचक आहे किंवा युजर आहे तो किती जास्त चांगलं ते रिटेन करू शकेल, ह्या त्या स्किलचा ऑब्जेक्टिव्ह होता. तर तिथे हे सगळं मॅच होऊन आलं की माझं एज्युकेशन, माझं आलेला तो प्रोफेशनल एक्सपर्टीज आणि माझी आवड टुवर्ड्स क्रिएटिव्हिटी, ह्याचं परफेक्ट एक संगम झालं ते. त्यामुळे अजूनही मी IT मध्ये आहे, तीच कामं करतोय
आणि म्हणजे मी बऱ्यापैकी वेल सेटल्ड आहे आता, म्हणजे आय टीमुळे आहे. सो आणि म्हणून कदाचित जे माझं क्रिएटिव्हिटीचा एक गॅप होता किंवा ती पोकळी नाही म्हणणार, पण नॉट इव्हन रिग्रेट, पण करायचा प्लॅन होता, पण कधी, कसा, होईल का, करता येईल का, तो आत्ता व्यवस्थितपणे ते सगळं म्हणजे जिगसॉ पझल जसं फिट होतं ना एक, तसं ते फिट बऱ्यापैकी झालेलं आहे. अजून त्याला हवा तसा आकार अजून तरी आलेला नाही, पण प्रयत्न चालू आहे आणि ते होईल हे मला माहिती आहे. तर तुम्ही जेव्हा आय टी क्षेत्रात असताना क्रिएटिव्हली गोष्टी करता किंवा क्रिएटिव्हिटी तुम्हाला दाखवावी लागते, तर मग तुम्हाला तशा काही असं मर्यादा जाणवतात का? म्हणजे म्हणजे कसं आहे की आता समजा आपण कुठलं नाटक करत असू किंवा सिनेमा किंवा लिटरेचर, इट कॅन बी Right. एनिथिंग, किंवा कुठलीही कला असेल, तर काय कधी कधी ती समूह कलाही असते, कधी कधी इंडिव्हिज्युअली असते, आणि कधी कधी मिक्स्ड सगळं असतं. बरोबर. पण तुम्ही जेव्हा आय टी सारख्या एका टेक्नॉलॉजी बेस्ड काय म्हणू आपण सेटअप मध्ये काम करता, तर त्यावेळेला तुम्हाला काय म्हणतो ठोकळेबाज त्याच्यामध्ये मोस्टली काम करावं लागतं, कारण सगळं आकड्यांचा बायनरी आणि अशा अशा गोष्टींचं मला त्यातलं फारसं माहित नाही, पण मी सांगतोय असं. तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीवर अशा मर्यादा येत आहेत बाबा, किंवा असं काही जाणवायचं कधी काही? तू म्हणतोस ते बरोबर आहे, कारण टेक्निकल गोष्टी ज्या आपण करतो किंवा टेक्निकल फील्ड किंवा आय टी स्पेसिफिकली म्हणतो, तेव्हा त्याला एक चौकट नेहमीच असते, की बाबा तुम्ही आपण जसं फिल्म किंवा ह्याच्यात आपण क्रिएटिव्ह लिबर्टी नावाचा प्रकार घेऊ शकतो, ते आय टी किंवा टेक्निकल ह्याच्यात पॉसिबल होत नसतं, कारण एक प्रोसेस डिफाईन्ड असतो. एक एक तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह सेट केलेला असतो, की त्याच्या पलीकडे किंवा त्या बाहेर जाऊन तुम्हाला काही करता येत नाही. पण गिव्हन दॅट इन दॅट एन्क्लोजर ऑल्सो देर इज लॉट ऑफ इनोव्हेशन दॅट कॅन बी डन. म्हणजे ते तुम्ही बांधले जात नाहीत त्यात कधी. हां, लिमिटेशन येतात, बट टू ओव्हरकम दॅट लिमिटेशन इज ऑल्सो क्रिएटिव्हिटी. सो त्या हिशोबाने मग ती क्रिएटिव्हिटी कुठे ना कुठेतरी होते. आणि जिथे अगदीच म्हणजे नाही, आज मला ब्लास्टच व्हायचं, आज मला प्रचंड क्रिएटिव्ह व्हावं असं वाटतं, पण मला आय टीच्या जॉबमध्ये करता येत नाही, तर माझी जी एक मागची 25 वर्षाची सवय आहे की रोज लिहिणे, तिथून मग मी एक्सप्लोर होत असतो. तर ती क्रिएटिव्हिटी जॉबमध्ये समजा कदाचित कुठे एखाद दिवशी किंवा एका पर्टिक्युलर फेजमध्ये समजा जर ती नाही मिळाली, तर ती म्हणजे तो दिवस वाया नाही गेला, बिकॉज क्रिएटिव्हिटी हॅज फाउंड इट्स वे एनी हाऊ. सो while I can say that IT defined a scope, it did not restrict me with only that thing. तसं ते आहे. तो बॉटम लाईन इज की आय डोंट हॅव रिग्रेट्स. आता तुम्ही म्हणालात की गेल्या 25 वर्षांपासून तुम्ही दररोज लिहित आहात. हो. तर तुम्ही आपण याच्यावर बोलणारच आहोत की तुम्ही काय लिहित होता आणि का तुम्हाला लिहावं असं वाटत होतं. पण एक क्युरिओसिटी म्हणून विचारतो की 25 वर्षांपूर्वी आजच्या जितकं सहज मोबाईल किंवा लॅपटॉप वगैरे अशा गोष्टी नव्हत्या, कागद पेनच होता. हो. तर हे जे स्थित्यंतर आहे, म्हणजे हे तुम्ही अवलंबलंय का, की तेव्हा कागद पेनचा वापर करायचो आणि आज मी काय म्हणजे आयपॅड असेल किंवा मोबाईल असेल किंवा मग स्क्रीन असेल याचा वापर करतो? काय तुमची म्हणजे लिहिण्याची पद्धत काय आहे? मला आजही आणि माझा फर्स्ट चॉईस हा नेहमी पेन आणि पेपरच आहे. आजही हो. म्हणजे माझ्या बॅग तुम्ही रँडमली कधीही माझी बॅग उघडा, तर यू विल ऑलवेज फाइंड अ डायरी इन इट. आणि पेन तर एक 17 तरी असतील. ओके. सो माझा पहिला चॉईस हा नेहमी पेन आणि पेपर हे लिहिण्याचा आहे. मोबाईल आणि आजकाल जी काही टेक्नॉलॉजी वगैरे जी आली मध्ये, ती दॅट हॅज एनेबल्ड यू टू बिकम अ लिटल मोर प्रोडक्टिव्ह इन टर्म्स ऑफ की तुम्हाला एखादं काम ते पटकन करता येईल. म्हणजे मला लिहून समजा जर 10 मिनिटं लागत असतील, तर मोबाईलवर टाईप करून ते 7 मिनिटात होईल, किंवा एक व्हॉइस नोट टाकली तर ते 3 मिनिटात होईल. पण माझं मूळ कुठे आहे आणि मला सगळ्यात जास्त आनंद कशात येतो की माझ्या हातात पेन आहे आणि मी लिहितोय. सो ऑब्जेक्टिव्ह असा नसतो की मी काहीतरी आज म्हणजे मी लिहिलं, पण त्या लिहून झाल्यानंतर मला त्यातून आनंद मिळालाय का, हा एक त्यात एक मेन फोकस असतो. तर सगळ्या प्रकारच्या लिहिण्यात मला आनंद मिळतोच, कारण मी ॲट एंड ऑफ द डे झोपायच्या आधी जर मी विचार केला की मी आज काहीतरी केलंय का, तर म्हटलं हो,
ही 3 वाक्य मी लिहिली आहेत. पण ती 3 वाक्य लिहिण्यात जर मी कागद आणि पेननी लिहिली असेल त्यात मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो. तर सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट जी आहे त्याला मी अगदी सातत्याने फॉलो करतो आणि ते मी करत राहीन आणि मला ते प्रचंड आवडतं. कारण माझं त्याचे सिंकिंग जे आहे ना, की म्हणजे हाताने लिहिण्याचं आणि ते माइंड मॅपिंग जे झालेलं आहे ना, त्यात एक वेगळा आनंद आहे. म्हणजे तो प्लेजर असा डिफाईन नाही करता येत मला. म्हणजे मोबाईलवर टाईप करणं हे पटकन होईल, पण हे जे होतं ना, हे खूप सुरेख आहे. हे मला एक्सपिरियन्स माझा तो अगदी अद्भुत वाटतं मला ते. तुम्ही का लिहिता पण, म्हणजे लिहावंसं का वाटतं तुम्हाला? लिखाण इज फॉर मी इज अ हिलिंग प्रोसेस आय थिंक. की म्हणजे असं नाही की मला खूप आयुष्यात खूप दुःख भोगली मी आणि मला समाजाचा रागच आला म्हणून अगदी मला काहीतरी करायचं आहे आणि मला मला त्रास होतोय सगळ्याचा आणि मला काहीच करता येत नाही म्हणून मी लिहित बसतो. तर तसं नाही आहे. बट व्हेन आय राईट इट इज की आज मी स्वच्छ पाण्याने हात धुतले की म्हणजे तशा तो त्या प्रकारचा एक आनंद आहे की आय हॅव अचीव्ड व्हॉट आय वॉन्टेड टू अचीव्ह टुडे. सो रायटिंग गिव्ज मी दॅट बेसिकली. आणि ते म्हणजे की आज समजा माझ्याकडून काहीतरी योग्य काही झालं नसेल किंवा चुकीचं झालं असेल किंवा असं असेल जे मला अजून चांगलं करता आलं असेल. सो हे कसं एक सॉर्ट ऑफ म्हणजे खूप स्मॉल फ्रॅगमेंट्समध्ये हे थोडं डिस्ट्रक्टिव्ह होतं. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे डिस्टर्ब होतं बेसिकली. हे तुमची कशी थोडंसं चिडचिड होणं, थोडं त्रास होणं स्वतःला आणि मग तर ह्याच्यातून बाहेर येण्याचं एक मार्ग म्हणजे हिलिंग. म्हणजे की आपण आता मी त्रास झालेले लिहित नाही, मी लिहितो वेगळ्याच सब्जेक्टवर. पण मी जेव्हा लिहितो तर त्याच्यामुळे ते मला बॅलन्स व्हायला मदत करतं. म्हणजे ते मला कम्फर्ट करून जातं की मग त्याचा विसर पडतो. मग दिवसभरात जे काय झालंय ना, चुकीचं वाईट बरोबर असं तसं, त्याचा सगळ्याचा विसर पडतो मग. आणि मग झोपायला जाताना शांत झोप लागली. 4 तास झोपतो पण शांत झोपतो. आणि तुमचं मग काय काय लिहिता तुम्ही, कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये एक्सप्रेस होता? फर्स्ट ऑफ ऑल नॅचरली जी येते अगदी ऑर्गॅनिकली ती म्हणजे कविताच येते. आणि कारण म्हणजे मला असं आत्तापर्यंत तरी वाटतं की माझं रायटिंग थोडं इंटेन्स आहे आणि त्याचं पान भर लिहिलेलं मग म्हणजे लिहू शकतो असं नाही, पण ते लिहिण्यात मग आय गेट लॉस्ट समवेअर. म्हणजे मला जे एक पर्टिक्युलर इमोशन किंवा एक जे व्यक्त व्हायचं असतं मला कवितेमधून पटकन करता येतं. आणि बिकॉज इंग्लिश मिडियमचं शिक्षण आहे, तसाच वावर होता लहानपणापासूनचं आणि प्रचंड वाचन. म्हणजे इंग्लिश मी भरपूर वाचलेलं आहे. त्यामुळे ती भाषेवरची जी पकड आहे, तर त्यामुळे इंग्लिश पोएट्री इज ॲब्सोल्यूट नॅचरल. ते आणि ती म्हणजे पटकन म्हणजे मला आता काही थॉट आला की मला काहीतरी लिहायचं आहे, तर मला पहिली कविताच सुचेल. मला त्यावर लेख लिहायचं हे सुचणारच नाही. कविता लिहून झाल्यानंतर ह्याच्यावर आपण लेख लिहू शकतो का, की एक प्रोज फॉर्मॅट किंवा एक कॉम्प्रिहेन्शन टाईप असं काय, तर ते नंतर होऊ शकतं. पण माझा नॅचरल इन्स्टिंक्ट इज की त्यातून कविताच येते आणि ते अगदी ते प्रखरपणे बाहेर पडतं. ते ती इंटेन्सिटी जेवढी असं ते व्यक्त होण्याचं जे काही पॉवर असते ना, ती पोएट्रीमधूनच माझी ती येते. त्यानंतर आर्टिकल्स झालेत, शॉर्ट स्टोरीज आहेत. मी भरपूर मराठी शॉर्ट स्टोरीज लिहून ठेवलेल्या आहेत. मी एक मराठी नाटक लिहिलेलं आहे आणि इंग्लिश शॉर्ट स्टोरीज आहेत. एक इंग्लिशचं एक पूर्ण फिक्शन नॉवेल तयार आहे. आता हळूहळू पब्लिशिंगकडे थोडं वाटचाल करायची. मोस्ट ऑफ द टाइम जे लेखक किंवा कवी म्हणजे लेखणी ही ज्यांचं एक्सप्रेशन असतं, तर अनेकांच्या बोलण्यातनं किंवा वाचण्यातनं असं कळलं की सुरुवातीला त्यांनी काहीतरी कॉपी करून मग त्यांची लिखाणाची सुरुवात झाली. काहीतरी कोणाचं तरी कॉपी करता करता, नक्कल करता करता किंवा जुळवा शब्दांची जुळवा करता करता आणि मग त्यांना कालांतराने आपला एक सूर सापडला आणि मग ती स्वतंत्र त्यांची शैली बहरली होती. एक तर हे तसं तुमच्या बाबत झालं का? आणि दुसरं असं याला जोडून असा प्रश्न आहे की तुम्हाला पहिल्यांदा कधी जाणवलं हे की अरे मला सुचतंय आणि माझं वे ऑफ एक्सप्रेशन हे रायटिंग आहे. कारण ते तर काही असू शकतं, म्हणजे पेंटिंग असू शकलं असतं, कदाचित गायन असू शकलं असतं, नृत्य असू शकलं असतं, इट कॅन बी एनिथिंग.
पण हेच आहे बाबा आपलं आणि आपण याच्यात छान मांडू शकतोय, बरोबर. हे कधी जाणवलं? आणि मग जे पुढचा मी मगाचा प्रश्न मी म्हणलो तसं, की मग ते आलं कसं? म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्वतंत्रच सुरुवातीला लिहायला लागलात का थोडंसं नक्कल करता करता आणि मग आपलं काहीतरी करून आणि आपल्या एका शैलीपर्यंत तुम्ही कसं पोहोचला? थोडासा एक ओके. मोठं आन्सर होऊ शकतं कदाचित त्याचं जरा. हां, म्हणजे एक ती अशी इन्स्पिरेशन कोणाचं बघून लिहावंसं वाटलं किंवा लिहायला लागलो असं म्हणण्यापेक्षा एक गोड गुलाबी गंमत आहे ती, की त्यावेळेला शाळेत ग्रीटिंग कार्ड्स मिळायचे, म्हणजे द्यायची वगैरे पद्धत होती तेव्हा. व्हॅलेंटाईन डे म्हणा किंवा अमुक डे असं काय काय. आणि माझं हँडरायटिंग बेसिकली चांगलं होतं, म्हणजे अजूनही आहे. सो लोक मला म्हणायचे की तू ग्रीटिंग कार्डवर ते लिहून दे आम्हाला, की डिअर सो अँड सो फ्रॉम सो अँड सो वगैरे काय. आणि त्याच्यावर मी ते बघायचो, म्हणजे त्याचे 4 लाईनचे वगैरे मेसेज वगैरे काय काय असायचे. आणि नंतर मी म्हटलं हे आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे ना, म्हणजे रोजीज आर रेड, व्हायलेट्स आर ब्लू, आय लव्ह यू, असं काय काय. म्हटलं आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर मी 7वीत एका मित्राला ग्रीटिंग कार्डवर तू म्हटलं तू स्वतः बनव ग्रीटिंग कार्ड, कार्ड पेपर घे, फोल्ड कर, त्याच्यावर चित्र काढ, जे काय असेल आतमध्ये काय लिहायचं ते मी लिहून देतो ते. आणि ते मग ते सॉर्ट ऑफ थोडं मग माझ्याकडे बरेच लोक आहेत, माझ्यासाठी पण लिहिशील का, माझ्यासाठी पण लिहिशील का. पण हे तुम्ही तुमच्या मनाने तयार केलेला मेसेज? हां, म्हणजे ते 4-4 लाईन्स. आणि त्याला त्यावेळेला त्या लिखाणाला मजा का होती, कारण सगळे भन्नाट प्रेमात पडलेले असायचे, वेडे असायचे. त्यामुळे गुलाब लाल, कधी पिवळं, कोणाचं हिरवं, असं काय काय ते लिखाण जायचं. म्हणजे आय ॲडमायर यू, आय 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 म्हणजे अगदी जे वर्बॅटिंग रायमिंग असायचं ना, ट ला ट जोडणं, तशा टाईपचं काय काही 4-4 ओळी लिहून द्यायच्या. व्हेरी ऑनेस्टली तेव्हा ही मॅच्युरिटी नव्हती, की म्हणजे आपल्याला लिखाण जमतंय हे असं काही नाही, आपलं मजा मस्ती म्हणून चालू होती. त्यानंतर जेव्हा माझं वाचनाशी संबंध आला आणि मी 9वीत अल्बर्ट कामू किंवा निट्झे वगैरे हे सगळे प्रकार वाचले. तर त्याआधी मी तिथे हार्डी बॉयज, सिक्रेट 7 असलं काय काय वाचायचो. पण ते कसं, की म्हणजे तुम्हाला लायब्ररीमध्ये शाळेत एक लायब्ररी म्हणून विषय असायचा, पुस्तक नाही ते जबरदस्ती वाचायचं आणि आणून द्यायचं. मी ॲज अ फॉर्मॅलिटी चालू होतं. पण मी हे सगळे जेव्हा प्रकार वाचायला लागलो, तेव्हा मला कळलं की लिखाण अशा लेवलचं असू शकतं. आणि म्हणजे माझा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेला रायटर म्हणजे अल्बर्ट कामू. त्यांची कविता, त्यांचं एक कादंबरी आहे द आउटसाइडर म्हणून. त्याची पहिलं वाक्य त्याचं असं होतं की मदर डाईड टुडे, पहिलंच वाक्य आहे, ऑर यस्टरडे, आय डोंट नो. मी उडालोच. म्हटलं पहिलं वाक्य तर हां, म्हणजे हा भन्नाट प्रचंड लेवलचा पॅथॉस आहे. तर म्हटलं हां, कदाचित ह्याला लिखाण म्हणत असतील. आणि मग मी फक्त वाचन केलं. मी 3-4 वर्ष नुसतं हे दोस्तोव्स्की, निट्झे, क्रिकेगार्ड ही सगळं लोक फक्त वाचत होतं. आता हे काय ॲक्च्युअल फिक्शन कादंबरीकार असे नव्हते. हे जे होते त्यांना त्यावेळेला अँटी सोशल म्हटलं जायचं, की हे अगदी विरुद्धच, त्यांचं सगळं रिबेल मोडमध्येच असायचं सगळं. पण त्या टाईपचं लिखाण मला खूप आवडायला लागलं आणि त्याचा इफेक्ट माझ्यावर झाला. आणि मग हळूहळू मला कळलं की नाही, मला असं फार्स किंवा अशा टाईपचं सटायर. आणि मग मी 9वी-10वीत शाळेत मी स्किट्स लिहायला लागलो. अशाच एक आमचा 0 आर म्हणून असायचा एक दर शनिवारी, तर तिथे आम्ही ते परफॉर्म करायचो. तर तिथे काही न्यूज आयटम घ्यायचा काहीतरी आणि त्याच्यावर एक सटायर क्रिएट करायचं. ते लिहिता लिहिता मग तिथून मग आय फाउंड की हां, आपल्याला बहुतेक हेच जमेल. आणि त्यात करिअर करायचं, पुढे लेखक व्हायचं वगैरे काही नाही. बट दिस इज अट्रॅक्टिंग मी. त्यात एक खूप अशी एक मजबूत शक्ती होती, की हे मला कुठेतरी स्थिरावतंय. मला म्हणजे काय चंचल आणि कॉम्प्लेक्स जे असतं माझं, ते दिस इज अ गुड अँकर. म्हणजे रायटिंग इज अ गुड अँकर फॉर ऑल दॅट परप्लेक्सिटी. आणि तिथून चालू झालं. आणि हळूहळू मग जसं मी म्हटलं की इंटेन्स रायटिंग, आता हे सगळी लेखनाची नावं घेतली, ह्यांची खूप इंटेन्स रायटिंग आहे. म्हणजे मम्मा डाईड टुडे ऑर यस्टरडे, आय डोंट नो. म्हणजे हे
एका वाक्यात सगळं ना आलंच म्हणजे सगळं. तर ह्या प्रकारचं इंटेन्स रायटिंग म्हणजे मी बघितलं की हे मला असंच जमतंय. तिथून हळूहळू त्याचं अजून प्रेसिपिटेशन म्हणजे आपण ज्याला छोटं करत गेलं ते कविता फॉर्मॅटमध्ये द्यायला लागलं. आणि नंतर मला अशी काही लोकं भेटली, त्यातले म्हणजे काही संपादक होते पेपरचे किंवा खूप मोठे लेखक होते. तर ते म्हटलं ते म्हणायला लागले, "हे भारी आहे हे, म्हणजे असं लिहायला येणं वगैरे." आणि माझी एक कविता होती, ती पहिल्या पुस्तकात आहे माझ्या, द ऑल मायटी किडनॅपर. ती बेसिकली थोडी रिलिजियस किंवा कम्युनल ह्याच्यावर होती आणि ती 4-5 लाईनची कविता आहे आय थिंक. ती एवढी शॉर्ट आणि त्यात सगळं आलं होतं की म्हणजे धर्माच्या नावावर काय चालतं. तर मला एका खूप मोठ्या लेखकांचं मला त्याच्यावर प्रतिक्रिया आली की हे जमलंय कसं. आणि तिथून मग माझा कॉन्फिडन्स पुश होऊन झाला की आता दुसरं जे काही येईल ते करत राहायचं, पण हे सोडायचं नाही. तिथून मग तो कवितांचा प्रवास सुरू झाला. मग हळूहळू मग थोडा रिव्हर्स प्रोसेस झाला की जिथून मी छोटं लिहित मी कवितांवर आलो, तर तिथून मग थोडं मोठं करत मी शॉर्ट स्टोरी लिहायला लागलो. मग आणि कसं आहे की मी माझं असं ऑब्झर्वेशनल स्किल नाही म्हणता येणार, पण ती एक खाज आहे की ऑब्झर्व करून ती गोष्ट का होते, ती का झाली असेल, ती झाल्यावर त्यानंतर त्याचं काय झालं असेल, याचं सगळं ॲनालिसिस करत बसून मग त्यावर काहीतरी कथानक तयार करणं. असं करून मग ते कथा लिहून झाल्या. मग जेव्हा माझं पहिलं पुस्तक छापायला मला एक 8 वर्ष लागली. आणि मग मला कळलं की बाबा असं बरंच काय असतं. त्याच्यावरून मग मी माझं पहिलं नाटक लिहिलं की पब्लिशर आणि रायटर ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय चालतं, काय धांदलेबाजी असते. त्यावर मी ते मराठी नाटक लिहिलं मी. असं करून मग दॅट एंटायर जर्नी चालू होती की सगळ्याच प्रकारचं लिहून झालं. म्हणजे कविता झाल्या, शॉर्ट स्टोरी झाली, कादंबरी झाली, नाटक झालं. गाणी अजून जमत नाहीत, पण बघू, प्रयत्न करू. मग ह्या रायटिंगच्या प्रोसेसमध्ये सिनेमा कधी आला आयुष्यात? लहानपणापासून सिनेमा प्रचंड, म्हणजे भारी प्रेम. मी बेताब पिक्चर, आम्ही परळला चाळीत राहायचो. बेताब पिक्चर मी तिकडे कॉमन टॉयलेट्स असायचे आणि आमची चाळ होती आणि मागच्या बाजूला असा एक कोणता श्रीमंत माणूस होता. तो त्याच्याकडे एकट्याकडेच टीव्ही होता आणि तो अंगणात टीव्ही ठेवायचा आणि लावून बसायचा. तर मी खिडकीवर असा लटकून मी बेताब पिक्चर बघितलेला आहे. का तर त्याच्यात कुत्रा होता. बाकी मला पिक्चरमधलं काय कळत नव्हतं, पण कुत्रा मला आवडला होता. आणि तिथून मग ते झालं. आणि मग एकदा मला काका अमिताभ बच्चनचा कुठेतरी पिक्चर बघायला घेऊन गेला होता. मुकद्दर का सिकंदर होता बहुतेक. म्हटलं हे भारी आहे, म्हणजे असं पडद्यावर कशी येतात, म्हणजे खरी लोक तिकडे जातात तिकडे. मग मी एकदा मागे पण जाऊन बघितलं, मागे खरंच ऍक्टिंग करतायत का. म्हटलं हे कसं जमत असेल, म्हणजे काय. आणि मग ते असं लागलं. आणि आई पण माझी खूप खूप भन्नाट रीडिंग करायची, खूप कादंबऱ्या वगैरे खूप वाचायची आणि तिला पण पिक्चर बघायचे शौक आहेत. आम्ही दोघं बसून मग ते तेव्हा दूरदर्शनला रात्रीचे लागायचे ते आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, ते सगळे पिक्चर आम्ही बघायचो. तर मला ते रसायन बेसिकली मला आवडायचं की हे लोक करतात कसं हे सगळं, काय असेल. आणि बिकॉज मी म्हणजे गोरेगावला गोकुळधाममध्ये राहतो, ते फिल्म सिटीच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे शूटिंग मी बघितलं नाही. मग हळूहळू कळायला लागलं. मला वाटलं की आता इथे रायटिंग तर लागतं, म्हणजे आपण इथे आपल्याला घुसायचा एक चान्स आहे. पण तोपर्यंत काय इंजिनिअरिंग वॉज नॉट अन ऑब्स्टॅकल, पण प्रायोरिटाईज नाही करता आलं. म्हणजे हे सोडून, इंजिनिअरिंग सोडून फक्त रायटिंग फुल टाईम करणं पॉसिबल नव्हतं, कारण टाईम वॉज सच की पटकन शिकून काहीतरी नोकरीला लागायचं, टार्गेट तो होता. तर म्हणून मला ते तो जो सिनेमाचा इम्पॅक्ट असतो ना, की म्हणजे एकतर ती क्युरिओसिटी होती की हे लोक करतात कसे. मग करतात कसे हे कळल्यानंतर अरे हां, ह्यांना तर रायटरच लागतो, म्हणजे रायटरशिवाय तर काय होतच नाही आणि आपल्याला लिहिता पण येतं. त्यामुळे आपल्याशिवाय यांचं काय होणार नाही. असा एक ओव्हर कॉन्फिडन्स.
पण तिथे जायचं राहून गेलं. पण मग मी सिनेमा बघायचा सोडला नाही. ठीक आहे, आपण एक पॅसिव्हली तरी इन्व्हॉल्व राहू शकतो. मला सिनेमा बघण्यापासून कोणी थांबवू नाही शकत. फिल्म सिटीमध्ये यायला थांबवतील, पण पिक्चर तर बघूच शकतो. आणि मग मी वेड्यासारखे पिक्चर बघितले आणि मी ते म्हणजे फ्रँक त्रुफा वगैरे जे बघितले ना, तर ते मी फुल उडूनच जायचं. म्हणजे बायसिकल थीव्स, आता हे थोडे क्लिशेड उत्तर आहे की सगळीच फिल्म मेकर मंडळी म्हणतात की सगळ्यांना त्या पिक्चरपासून इन्स्पिरेशन मिळेल. पण हे जे सगळे रेजिंग बुल होता किंवा फाईट क्लब वगैरे असे जे टॅक्सी ड्रायव्हर हे पिक्चर होते, हे त्यांचं कथानकच एवढं भन्नाट होतं. म्हणजे त्यांचं रायटिंगच एवढं स्ट्रॉंग होतं की त्याचं जेव्हा पिक्चर फॉर्मॅटमध्ये ते जेव्हा ते स्क्रीनवर एनॅक्ट करण्यात आलं आणि ते सगळे महान महान ॲक्टर डिरेक्टर लोक होते त्यात, म्हटलं हे लोक एक रायटिंग म्हणजे एवढे तर रायटिंग एवढं स्ट्रॉंग, ते घेऊन त्याचं काहीतरी एक परफॉर्मिंग आर्टमध्ये कन्व्हर्जन करतात आणि तेवढं इफेक्टिव्हली म्हणतात की त्याचा इफेक्ट तुमच्या मनात 3-6 महिने राहतो. म्हणजे हे जबरी आहे. तर म्हणून मी मूव्हीजचा म्हणून मी खतरनाक प्रेमात आहे. म्हणजे मी मिथूनचे पण पिक्चर बघतो. मला त्यात अजिबात, मला एकाने गमतीत सांगितलं होतं ते की अरे फक्त तू असे क्लासी आणि ते काय हायफाय म्हणजे स्टँडर्डवाले नको बघू. कधी कधी थोडे उलटे सुलटे पण पिक्चर बघायचे, कारण चूक कुठे करायची नाही हे पण समजलं पाहिजे. म्हणून सगळे पिक्चर बघायचे. तर मी मिथून पण बघितला. म्हणजे मिथून वाईट आहे असं नाही म्हणत आहे मी, पण जे मध्ये ते काय एक फॅड होते ना की काही काही अमिताभ बच्चननी तो गंगा जमुना सरस्वती तोही बघितला, दलाल बघितला. तर बेसिकली तो जो फॉर्मॅट आहे ना की एका लिखाणाचं ट्रान्सफॉर्म होऊन ते परफॉर्मन्समध्ये कसं कन्व्हर्ट होतं, दॅट वॉज द बेसिक अट्रॅक्शन. ती क्युरिओसिटी टर्न्ड इन टू ऑब्सेशन. आणि म्हणून मी ते खूप, मी आत्ता पण मी आय थिंक रोज एक पिक्चर बघतो मी. म्हणजे अगदी एंड टू एंड नाही बघितलं तरी चालेल, म्हणजे मी गाणी स्किप करून किंवा काय करून, पण एक सेशन आत्ता नेटफ्लिक्स आणि ते अमेझॉन एक तर डेफिनेट. आता तुम्ही नाव घेतली, तुफाची नाव घेतली किंवा विक्टर वेडी सिकाचं वाईस न्यूज असेल, स्कॉर्सेझीचं टॅक्सी ड्रायव्हर स्कॉर्सेझी, ही सगळी नावं घेतली आणि अगदी मिथून पर्यंत म्हणजे कमर्शियल किंवा अगदी ज्याला वाह्यात म्हणू आपण त्या कॅटेगरीमध्ये येणारे सी ग्रेड सिनेमा पण बघितले. यातले असे कुठली नावं आहेत म्हणजे विशेषतः डिरेक्टरची की ज्यांचा प्रभाव आहे आपल्याला, यांचे सिनेमा खूपच आवडतात, खूप प्रभावित करतात आणि बराच काळ त्याचा एक हँगओव्हर असतो आपल्या मनावर, अशी काही नावं जर का सांगू शकता? मला एक स्टॅनली क्युब्रिक प्रफाउंड म्हणजे डेप्थ म्हणतात ना ज्या विषयाची, की ते म्हणजे बेसिकली त्या लेवलचा एखादा माणूस विचार करू शकतो, हे माझ्यासाठी मिरॅकल लेवलच आहे ते. कारण मला हे सगळे थोडे म्हणजे प्रभाव करणारे जर तू विचारशील तर ही असलीच मंडळी आवडलेली आहेत. कामू म्हणा किंवा मिर्झे म्हणा किंवा क्युब्रिक म्हणा किंवा इनफॅक्ट आपल्या इंडियात पण मणिकोलचे पिक्चर काही म्हणजे क्वचितच आहेत, पण ते आर्टिस्टिक एक्सप्रेशन एवढा फंटॅस्टिक आहे त्याचा, म्हणजे तो अख्खा कॅनव्हास वापरून टाकतो तो. तर ही सगळी मंडळी हे म्हणजे आय एम अट्रॅक्टेड टू इंटेलिजन्स. तो अगदी म्हणजे तुम्ही आईन्स्टाईन लेवलचे नसाल तरी चालेल, बट देन समथिंग दॅट मेक्स यू थिंक इज अ गुड एक्सप्रेशन. आणि मी आत्ता जे काय करतोय त्याच्यावर जर तुला विचार करायला मी भाग नाही पाडलं तर मग माय ऑफरिंग इज युजलेस, म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तर ह्या मंडळींनी ते सगळं म्हणजे केलं की म्हणजे अगदी त्या कॅटेगरीमध्ये खाली आलो तर मला विजयानंदचे पण पिक्चर आवडतात. ठीक आहे, आणि हीच टोटली मसाला, पण त्या एक्सप्रेशनच्या मागे एक इंटेलिजन्स होता की म्हणजे ते तसंच का करायचं. हे खूप खूप बऱ्याच लोकांना आत्ता पण जमतंय, होत आहे व्यवस्थित. अनुराग कश्यप, त्याआधी मी म्हणेन रामगोपाल वर्मा, हे माझ्यावर प्रचंड इफेक्ट करणारा माणूस आहे तो. आणि मला ते त्याचा कॉन वगैरे जर बघितला किंवा आता दौड सारखा मूवी लोकांनी कचऱ्यात टाकला होता, पण मला तो पिक्चर भरपूर आवडतो. आता त्याला कल्ट म्हणून तर तेच आहे की म्हणजे
युअर एक्सप्रेशन हॅज टू बी इंटेलिजंट. म्हणजे आत्ता त्याला कल्ट मानला जातो, पण तेव्हा जेव्हा लोक बघत होते तेव्हा त्याला अरे काय आहे, काय आहे असं, दयाशंकर आणि उमा पार्वती कुठे असतात का. पण त्याच्यामागे काहीतरी एक जो इंटेलिजन्स होता की ही हॅड दॅट फोरसाईट की लोक हे लक्षात ठेवतील, आणि ते झालं इव्हेंच्युअली. ही फोरसाईट एका क्रिएटरला, म्हणजे तो कोणताही क्रिएटर असो, रायटर असू दे, डिरेक्टर असू दे, ऍक्टर, हे असणं खूप महत्वाचं आहे. आणि ही लोक करू शकतात, केलं त्या लोकांनी म्हणजे. तर विच इज फॅब्युलस. म्हणजे आता तुम्ही बरीच हिंदीतली किंवा जगभरातल्या सिनेमाच्या दिग्दर्शकांची नावं घेतली. आपण बघतोय की बरीच पुस्तकं तुमच्या घरात आहेत, त्याच्यामध्ये अनेक सिनेमाशी संदर्भात पुस्तकं आहेत आणि मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या संदर्भातली पुस्तकं मला दिसत आहेत आता. तर अशी काही नावं तुम्हाला मराठीतली सांगता येतील का, की म्हणजे भले ती मागच्या काळातली असतील किंवा आत्ताच्या पिढीतली असतील, कोणी अशी की जी ज्यांचा प्रभाव आहे किंवा ज्यांचे सिनेमे वाटतात तुम्हाला की अरे इंटरेस्टिंग आहे ते सगळे सिनेमे? 2 नावं नक्कीच म्हणजे इमिडिएटली टॉप ऑफ द माइंड आहेत. एक परेश मोकाशी आणि सचिन कुंदळकर. त्यातला पण म्हणजे विदाऊट एनी बायस आणि विथ ड्यू रिस्पेक्ट सचिन कुंदळकर जास्त आवडतो. कारण त्यांची रेंज जी आहे ही, आणि म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डेप्थ ही प्रोफाऊंड, म्हणजे भारी आहे त्यांची. म्हणजे जे काइंड ऑफ विषय जे हाताळलेत, गुलाबजामुन म्हणा, पॉंडिचेरी, आय थिंक कोबाल्ट ब्लू, तर हे थोडे म्हणजे मे बी आय एम कम्प्लिटली नॉट शुअर की कमर्शियल सक्सेस होता की नाही होता. पण जसं मी म्हटलं की एक इंटेलिजंट सिनेमा असतो, त्या हे कॅटेगरीमध्ये व्यवस्थित बऱ्यापैकी बसतात ते. आणि परेश मोकाशी मला पहिल्यांदा कळला जेव्हा त्यांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी तो बनवत होता. आणि तेव्हा जितेंद्र जोशी आणि गीतांजली कुलकर्णी वगैरे हे सगळे त्या नाटकात होते. तेव्हा ते म्हणजे तेच नाटक आहे, हिटलर येतो गावात. करेक्ट. हो, दॅट इज वन मोर नेम की मला मला ह्या दोघांचे पिक्चर मला भरपूर आवडतात. म्हणजे आता आय थिंक परेश मोकाशींचा वाळवीच होता रिसेंट, आणि आत्मपॅम्पलेट त्याचं प्रोडक्शन होतं बहुतेक. हां, तर हे सगळे आता आत्मपॅम्पलेट किती सुंदर विषय आहे. तो लोकांना म्हणजे माझ्याबरोबर जी काही थोडीफार लोक गेली होती त्यांना ते बोरिंग वाटले की अरे काय चाललंय म्हणून. पण आता माझा एक डायमेन्शन वेगळा का पडतो की कारण मी ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ रायटर आणि ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन सगळ्या व्ह्यूनी तो पिक्चर बघतो, म्हणून तो बहुतेक एका वेगळ्या अँगलला, एका वेगळ्या लेवलवर मला ते कळत असेल. एक महेश मांजरेकर ऑफकोर्स ॲज अ फिल्म मेकर कम्प्लीट रिस्पेक्ट. वास्तव इज भन्नाट. म्हणजे विषय जबरदस्त, कारण मी ते तसा तो प्रसंग चाळीतला वगैरे ते जे काय दाखवलेलं आहे, अनुभवल्यापेक्षा मी ते बघितलंय. अनुभवायला मी खूप लहान होतो, त्याआधीच मी शिफ्ट झालो होतो. पण मला तो पिक्चर असा एकदम कम्प्लीट कळला की हां, अरे चाळीत असंच होतं, मला माहिती आहे. सो ते, आणि आता ती अगदी डेली रुटीन लाईफची जरी गोष्ट असली तरी त्याला एका सिनेमॅटिक प्रोफाऊंडनेसनी ते बाहेर आणणं हे स्किल आहे. त्यामुळे महेश मांजरेकर पण भरपूर रिस्पेक्ट. म्हणजे काइंड ऑफ सिनेमाज ही हॅज मेड आणि वगैरे. आय थिंक त्यांनी एकच नाटक केलं, पण ते पण खूप सुंदर होतं. आय थिंक त्याच्यात सिद्धार्थ जाधव होता बहुतेक. दुसरं म्हणजे ते आपले महान लोक आहेत, म्हणजे जब्बार पटेल आहेत, तर हे सगळे ते आहेत. पण हां, जसं लाईक आय सेड की प्रॉमिनंटली जे अगदी एकदम असे ठसा उमटवलेली लोक आहेत, तर ही दोघं आहेत, परेश मोकाशी आणि सचिन कुंदळकर. हे दोघं म्हणजे मी आय थिंक मी हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी काउंटलेस नंबर ऑफ टाइम्स बघू शकतो. मी रोज एकदा बघू शकतो ते पिक्चर, एवढे सुंदर आहेत. मुळातच सिनेमा करणं कठीण गोष्ट होते, कारण खूप मोठा अर्थ त्याच्यासाठी लागतात, खूप पैसे लागतात सिनेमा करण्यासाठी. अगदी छोटी अगदी शॉर्ट फिल्म जरी म्हणली तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी म्हणत नाही म्हणत बराच खर्च, हजारो लाखोचा खर्च त्याला येतो. तुम्ही सिने निर्मितीत कसं काय उतरलात की अरे, म्हणजे बोलण्यावरनं दिसतंय असं की रायटिंग मध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट. मग तुम्ही जिथे पैसे घालवायचे ऍक्च्युली
कारण आपण ज्या वेळेला जसं बघतो की अजूनही भारतात विशेषतः मराठीत म्हणावं तसं की शॉर्ट फिल्म मधनं तुम्ही गेन नाही करू शकत काही बरोबर की म्हणजे जेवढे गेले तेवढे येणं ऑलमोस्ट इम्पॉसिबलच्या बरोबर आहे की म्हणजे रेव्हेन्यू तसं अजून त्या बरोबर प्रकारचं मॉडेल नाहीये किंवा काय कारण जी काय असतील ते ऑडियन्स बघत नाही किंवा जे काय असेल समजा पण तरी सुद्धा तुम्ही सातत्याने नवीन नवीन सब्जेक्ट असतील त्याच्या शोधात असतात नवीन स्क्रिप्टच्या शोधात असतात आणि याच्यात महत्वाची एक गोष्ट मला असे जाणवते की तुम्ही स्वतः तुमच्याकडे शॉर्ट स्टोरीज आहेत तुमच्याकडे काही कन्सेप्ट आहेत स्वतःच्याही शॉर्ट फिल्मच्या असतील सिनेमाच्या असतील ज्या किंवा शॉर्ट स्टोरी असतील ज्या तुम्ही शॉर्ट फिल्म मध्ये कन्वर्ट करू शकता वगैरे अशा असतील असं असतानाही तुम्ही अनेक वेगळे लेखक किंवा दिग्दर्शकांना संधी देता तर ह्या दोन्ही गोष्टींचं कारण काय तुम्ही लिहू शकता तुम्हीच तुमचाच सिनेमा आहे तुम्हीच प्रोड्यूस करताय आणि रिटर्न्सचे हे नाही शाश्वती नाही स्टील का करता तुम्ही बेसिकली फिल्म करायचा किडा होता म्हणजे एक तरी आपण फिल्म करून बघावी म्हणजे आपण जे काय बघितलंय हे लोक कसं करतात आणि ते शूटिंग्स बघितल्यात क्युरिओसिटी होती तो प्रोसेस थिअरटिकली माहिती होता पण तो किडा आणि ते खाज आहे ना शेवटी की ते आपण हात घातल्याशिवाय मी तरी शांत होत नाही तर एक शॉर्ट का होईना पण फिल्म बनवायची मग त्याला काय लागतं कसं लागतं ते सगळं नंतरचं आणि कोइन्सिडेंटली असं झालं की माझे म्हणजे विप्रोमध्ये जेव्हा काम करायचो तिथलेच एक सिनियर होते तर ते पण असे थोडे म्हणजे की त्यांना फिल्म बनवायचं असं होतं की फिल्म बनाएंगे तर म्हटलं ठीक आहे झालं बोलणं आता फिल्म बनाएंगे आणि स्टोरी आहे एवढंच माहिती पुढे काय करतात काहीच नाही माहिती म्हणजे कुठे भेटायचं कोणाला भेटायचं कॅमेरा कुठून आणतो कसली लेन्स लागते कुठचे लाईट लागतात काहीच नाही ते म्हणतात ना की मोर दॅन द डेस्टिनेशन द जर्नी शुड बी एन्जॉयबल तर आम्ही ते आमचं शोधत आणि नंतर मग कळलं की अरे फक्त कॅमेरा म्हणजे आपला तो काय जे लग्नात शूटिंग करतात तो कॅमेरा नाही त्याला पुढे लेन्स लागते मग त्याला ते विशिष्ट प्रकारची लाईटिंग लागते मग त्याला असे शेड्स लागतात मग ती ट्रॉली लागते मग त्याला हे लागतं ते लागतं आणि हे तेव्हा पॅशन एन्थुझियाझम आणि क्रेज ह्याच्याने सगळं छान वाटत होतं हां अरे होते गोची कुठे झाली की ह्याचं ट्रान्सलेशन आता पैशात व्हायला लागलं की हे आणायचं म्हणजे एवढा लागणार ते करायचं म्हणजे तेवढे लागणार बरं 2 दिवसात शूटिंग करायचं म्हणजे 3 वेळचं जेवण लागणार 3 वेळचं जेवण 10 लोकांचं म्हणजे दिवसाचे एवढे लागणार बरं आता हे काय कुठून तर अरे हो हे ध्यानात नाही घेतलं आपल्याला वाटलं पिक्चर म्हणजे कॅमेरा आणला लाईट आणलं झाला पिक्चर मग थोडं एक क्राऊड फंडिंगची मदत घेतली तरी एक छोटा एक गॅप होताच म्हणजे सगळं जो आणि तेव्हा आम्हाला खरंच की ही इक्विपमेंट एवढ्यालाच असते का वगैरे असं नाही त्यांनी सांगितलं की एवढ्याला मिळते आम्ही ती तेवढ्याला घेऊन टाकली मग दुसरी कुठे शोधायची असते का मग नेगोशिएट करायचं असतं कारण हे काहीच माहिती नाही आणि थोडा ऑनेस्टली म्हणजे आय टीचा मास पण होता आम्ही पैसेवाले तो ते नेगोशिएट वगैरे काय केलं नाही जे म्हणेल तो प्राईजला हां ओके डन आणि ते मग गेलं ना एका फिगरला बरं जमा करून किती करणार ना म्हणजे मित्र एक विश्वास टाकेल की बरं मित्रांना पण कन्व्हिन्स असं केलं की तुझं फक्त नाव गेलं तुला त्याचे 5चे 10 होतील याची काही गॅरंटी नाही पण सुदैवाने मित्र एवढे चांगले होते की कोणी आपापल्या बरेने काय 5 10 15 असे लोकांनी मदत केली पण तो शेवटचा जो गॅप उरला होता की हे आता हे क्लोजरला आणायचंय तिथे म्हटलं मग आता एवढी मेहनत केली आहे तर मग एवढ्याशा ह्याच्यासाठी कशाला ना उगाच ते म्हटलं मग ठीक आहे मग घुसलो फंडिंग दिलं आणि तोपर्यंत मी काय फक्त असोसिएट डायरेक्टर होतो स्क्रिप्ट असिस्टंट स्क्रिप्ट रायटर होतो आणि प्रोडक्शन मॅनेजरच होतो तिथे म्हणजे ही जर आपण फिल्म रिलेटेड जर डेझिग्नेशन म्हणायला गेली तर कामं तिथे सगळेच करायचे आणि जेव्हा ती फिल्म झाली ती अर्धविराम म्हणून आली तिला थोडे बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला आता जमलं म्हटल्यावर कसं होतं ना की अरे कविता लिहिली मस्त लिहिली छान लिहिली उंचावर गेला कॉन्फिडन्स पण ह्यावेळेला तसं करायचं नाही आपण फक्त कॉन्फिडन्सच ठेवायचं ओव्हर कॉन्फिडंट नाही व्हायचं मग नंतर पुन्हा असं वाटलं की हां हे आपल्याला जमतंय लोकांना आवडतंय आणि म्हणजे काहीतरी पुढे करता येईल मग करायचं तर मग अजून स्टोरी शोधूया मग तसं करून मग एक रिटर्न गिफ्ट नावाची त्यांनीच अच्युत चोपड्यांचीच एक त्यांनीच लिहिलेली स्टोरी होती तर
वरती करायचं ठरलं तर मी त्यांना म्हटलं की सर मग मीच करतो, मला फुल एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि नाव वगैरे देऊन टाका. तर मग ते घुसलो आणि तसं तसं झालं ते. आत्ता चौथी मी आत्ता सध्या जी करतोय मिस, म्हणजे ती झाली तिथं पोस्टला आहे ती मिस बुरखा. तर आता हां, त्याच्या आधी मी ह्या प्रश्नाकडे येतो की माझ्या स्वतःचं एवढं काम असताना मी दुसऱ्यांचं दुसऱ्यांना एवढा म्हणजे का सपोर्ट नाही म्हणता येणार. इट इज जस्ट इथे सिम्बायोटिकली ते काम झालं पाहिजे वगैरे. की माझं आहे ते माझी एक अशी फिलॉसॉफी आहे की एव्हरी रायटिंग हॅज इट्स डेस्टिनी. म्हणजे तिची जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत तिचं काय होणार नाही. तर तुम्ही लाख चांगलं लिहून ठेवा, पण ते जोपर्यंत ते ठरलेलं नसतं तोपर्यंत ते त्याचं नाही होत नाही. पण इन द मीनवाईल मग दुसरं कुठेतरी चांगलं काही लिखाण असेल, काहीतरी एक कथानक असेल, कुठेतरी चांगली एक स्टोरी टेलिंग. शेवटी माझा ऑब्जेक्टिव्ह आहे की चांगल्या कथा बाहेर आणणं. माझ्या आहेत त्या सिनेमामधून नाही आल्या, त्या रायटिंगमधून येतील, त्याचं काही नाही. पण कोणतरी असं पॅशनेटली की नाही त्याला ह्याचं सिनेमाच करायचा आहे किंवा त्याला ह्याचं नाटकच बनवायचं आहे, म्हणजे ते अगदी वन ॲक्ट प्ले वगैरे का असेल, मग ठीक आहे ना, तसं करू. आणि व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की स्टोरी टेलर आणि त्याला रिस्पॉन्स काय तो. इट वॉज नेवर अ प्लॅन्ड डिसिजन टू बिकम अ प्रोड्युसर, पण ठीक आहे की मी एका फिल्मला सपोर्ट करतोय. आता टेक्निकल टर्म्समध्ये त्याला प्रोड्युसर म्हणतात म्हणून मी प्रोड्युसर आहे तिथे. पण क्लेम माझा काय की एक तुझी जेन्युइन मेहनत, तुझं एक चांगली स्टोरी आणि एक ऑडियन्सला काहीतरी विचार करायला लावेल असं काहीतरी जर सगळं जुळून येत असेल तर मग डेफिनेटली आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ इट. असं करून मग ते स्टेप बाय स्टेप होतात ते प्रकार. मग तुम्हाला आता फीचर फिल्म करण्याचं काही असं की म्हणजे आम्ही आपल्याकडे सगळेच बघतो की रायटर असतील, डिरेक्टर असतील किंवा मग निर्माते असतील, तर शॉर्ट फिल्मचे एक स्टेपिंग स्टोन बाबा की त्यातनं अनुभव गोळा करायचा, छोट्या छोट्या गोष्टीत कशा वर्क करतात, काय वर्क करत नाही, बरोबर, आणि मग त्याच्यानंतर मग मोठी झेप घ्यायची. तशा दृष्टीने काही प्लॅनिंग चाललंय किंवा काय कसं? प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा मी आहे एक तर करायचीच आहे ती, तर नक्की कधी होईल इज समथिंग की आपण म्हणजे ते डिसाईड करायला हवं. पण ॲटलिस्ट मी त्याची दारं ओपन केली की मला करायचं, आणि ते पहिलं पाऊल झालेलं आहे की मेंटली सेट आहे की मला एक जर चांगलं काय मिळालं किंवा माझीच कुठची तरी जर असेल जी की फीचर होण्याच्या लायकीची असेल तर ती करेन मी. एक गोष्ट. दुसरं इज की मला जशा प्रकारची टीम हवी असते, म्हणजे ज्या प्रकारच्या लोकांबरोबर मला काम करायला आवडतं वगैरे, तर ती हळूहळू थोडी जमा व्हायला लागली. स्टेप पुढची राहिली की ते फायनान्स, तर ते वर्किंग कसं काय कुठे ते चालू आहेत. काही स्टोरीज आहेत, काही मी नॅरेशन्स ऐकलेले आहेत, बट अजून कमिटमेंट कुठे काय कसली नाही आहे. पण स्टोरीज आहेत का तर आहेत, रिसोर्सेस आहेत का तर आहेत, तयारी 100% आहे. फक्त पुढे की फायनान्स कसा उभा राहतो, तो कसा करायचा, आणि पुढचं जे ऑपरेशनल ज्या गोष्टी असतात त्याचं वर्किंग चालू आहे. सिनेमाबद्दल आपण बऱ्यापैकी एक्सप्लोर केलं. परत मी थोडंसं पुस्तकांकडे येतो की मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की शॉर्ट स्टोरीज असतील, पोएम्स असतील, लेख असतील, काय तुम्ही आर्टिकल्सही लिहिले, ब्लॉग्स लिहिले, तर पुस्तकं आली आहेत तुमची, म्हणजे कविता हे तुमचं पहिलं प्रेम आहे. हो. तर पुस्तकं बाजारात आली आहेत आधी काही, म्हणजे समजा इनकेस ज्यांना काही इंटरेस्ट असेल जाणून घ्यायचं, तुमचं लिखाण वाचायचं असेल, तर थोडंसं आपले जे काही ऑडियन्स असेल तर त्यांना थोडीशी कल्पना यावी म्हणून जर तुम्ही तसं काही प्रकाशित झालं असेल तर त्यांची नावं जर का घेतली काही थोडीशी तर सोपं होईल. नाही, माझं पहिलं पुस्तक होतं 2011 मध्ये, ते सायलेंट मोमेंट्स ऑफ मेलनकली. तर ते पुस्तक अजूनही ॲमेझॉनवर उपलब्ध आहे, म्हणजे डिजिटल फॉर्मॅटमध्ये आहे, किंडल फॉर्मॅटमध्ये आहे. ते फिजिकल कॉपीज आउट ऑफ रन झाल्यात त्या. दुसरं पुस्तक 2014 मध्ये आलं, ते होतं 69 द अदरवाईज पोएट्री. त्याचंही ॲमेझॉनवर किंडल कॉपी उपलब्ध आहे. तिसरं पुस्तक छापायला मला बराच काळ लागला, म्हणजे मला 2023ची वाट बघावी लागली. ते कॅथॅक्सिस वॉइड म्हणून असं एक ते पुस्तक आहे. ते
तर ते पण फिजिकलमध्ये पण आहे आणि किंडल कॉपीमध्ये पण आहे. तर तिन्ही पुस्तकं ही Amazonवर अवेलेबल आहेत. 3 पुस्तकाचं विशेष म्हणजे असं सांगतो, की माझा म्हणजे तो ट्रायलॉजी म्हणून ते मी केलेलं आहे, की एक सायलेंट मोमेंट्स ऑफ मेलन्कली म्हणजे अगदी इमोशनली उद्ध्वस्त झालेला, म्हणजे नॉट हार्ट ब्रोकन. ओके, म्हणजे त्याचा प्रेमभंग किंवा असं काही झालेला प्रकार नाही. पण ही इज तो मेंटली लाईक डिव्हास्टेटेड, म्हणजे तो खूप डिस्टर्ब्ड आहे. म्हणजे तो अगदी प्रचंड दुःखात आहे. कसल्या ते माहिती नाही, पण आहे. दुसरं जे आहे 69 ते आहे, की म्हणजे एक मेंटली डिप्राइव्ड नंतर एक येते माणसाला कधी-कधी फिजिकल डिप्रिव्हिटी पण येते. म्हणजे थोड्या काही गरजा असतात वगैरे. तर म्हणून 69 असं ते नाव. तर ते त्या थीमवरचं. आणि तिसरं म्हणजे अकॅथॅक्सिस जे आहे, डिटॅच्ड वाईड. ते म्हणजे की काहीच मिळत नाही आणि मी आत्ता म्हणजे फार वेडेपणाच्या ऑन द एज आहे किंवा झालोय मी. म्हणजे आता मला उरलंच नाही मला काही. म्हणजे मला इमोशनली पण मी झालोय. शारीरिक इन द सेन्स फिजिकल डज नॉट मीन सेन्च्युअली, पण की नाही प्रचंड म्हणजे मानसिक, शारीरिक सगळ्याच अत्याचार झाले. आता माझ्यात काही उरलंच नाही. तर हे तिसऱ्या पुस्तकाची ती थीम. ते असे ते 3 पुस्तकांचा सिक्वेन्स आणि ते ट्रायलॉजी फॉर्मॅटमध्ये ते आहे. शॉर्ट स्टोरीज पोएम्सच आहेत ह्या सगळ्या. सो हे सगळं म्हणजे पब्लिश झालेलं आत्तापर्यंत जे काम आहे ते सगळं इंग्लिश पोएट्रीच आहे. आणि आत्ता एप्रिलमध्ये एक थर्ड वीकमध्ये एक चौथं पुस्तक येईल पुन्हा. इंग्लिश पोएट्री आहे ते. तर एकोज अंडर द व्हील नावाचं पोएट्री कलेक्शन आहे. अगेन ते किंडल फॉर्मॅटमध्येच अवेलेबल राहील. तर फिजिकलचा विचार अजून तरी नाही केलेला. म्हणजे माझ्या पुस्तकांचं इव्हॅल्युएशन मी कसं करतो, मी एक सक्सेसफुल रायटर तेव्हाच होईन जेव्हा माझा वाचक आहे ते पान वाचून पलटून दुसऱ्या पानावर जाईल. दॅट इज माय सक्सेस. की वाचतोय आणि तो तिथेच थांबला आणि त्याला पुढे मग आय फेल्ड. टिल द टाइम ही डज नॉट टर्न द पेज, तोपर्यंत माझा सक्सेस नाही. किंवा आजकालच्या फॉर्मॅटमध्ये म्हणू की जो काय लेफ्ट स्वाईप राईट स्वाईप जे काय असेल ते. आणि ह्या सगळ्या वुमनहूड किंवा एका फिमेलची जर्नी असं म्हणतात. दिस इज नॉट अ फेमिनिस्ट बुक. म्हणजे हे फेमिनिझमचा प्रचार करणारं वगैरे पुस्तक नाही. इट इज बेसिकली एक जर्नी की एक गर्ल चाइल्ड जन्माला येते. तिचं धुडूधुडू चालणं किंवा ती पहिल्यांदा जेव्हा आई किंवा इंग्लिश पुस्तक आहे म्हणून आपण मम्मा म्हणणं, मग तिचं थोडं मोठी होते, मग तिचं ते खेळणं बागडणं असतं, मग तिचं पहिलं जे मेन्सेसचा जो काळ असतो त्याच्यापुढे मग लग्नाची धांदल, मग करिअर सांभाळायचं आहे, घर सांभाळायचं आहे, मग आई होणं, पुढे मेनोपॉजचा फेज आणि मग एक आजीपण, असापर्यंत तुझं पूर्ण 54 कवितांचा तो प्रवास आहे. तर ते ह्या सगळ्या एका पुस्तकात एकोज अंडर द व्हील या नावाचं पुस्तक आहे. त्यात ते आता थर्ड वीक ऑफ एप्रिलपासून उपलब्ध होईल ते Amazonला. तुम्ही आधी म्हणजे कविता लिहिताना आधी थीम ठरवता का फ्री ज्या दिवशी जे वाटेल जशा प्रकारे वाटेल ते लिहून नंतर मग त्यातला एक समान धागा शोधून त्याला कॅटेगराईज करता? म्हणजे विशेषतः मी या पुस्तकाबद्दलच बोलेल. आगामी येणार आहे आपलं पुस्तक. कदाचित आपला व्हिडिओ येईस तोवर हे पुस्तक प्रकाशितही झालं असेल आणि याचे जे डिटेल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत. तर हे थोडंसं समजून घ्यायचं आहे की तुमची प्रोसेस कशी आहे. पर्टिक्युलरली ह्या पुस्तकाचं म्हटलं तर हे काही प्लॅन्ड नव्हतं की मला असं एक फिमेल ओरिएंटेड किंवा वुमनहूड वर असं काही पुस्तक किंवा कवितांचा संच करायचा वगैरे आहे. तर माझ्याकडे आत्ता ॲट दिस पॉईंट माझ्याकडे 350+ कविता लिहून रेडी आहेत, म्हणजे मागच्या कैक वर्षातल्या. तर एक 15-20 कविता बघितल्या तर मला एक पॅटर्न मिळाला की हे थोडं म्हणजे एक फिमेल वुमन आणि तिथे आहेत. मी अजून शोधल्यावर मला एक 65-70च्या आसपास मिळाल्या की ह्या एक थीममध्ये बसतात म्हणून. आणि त्यातला मग शॉर्टलिस्ट करून त्या 54 अशा आल्या की ज्या एकदम म्हणजे सिक्वेन्समध्ये बसल्या. ऑफकोर्स त्यांचं मी थोडं ज्या आता काही होत्या ज्या मी 8-10 वर्षापूर्वी लिहिलेल्या होत्या, काही होत्या की अगदी मागच्या वर्षीच्या होत्या.
तर त्यांना एक थिमॅटिकली अरेंजमेंट करताना थोडेफार एडिट्स करावे लागले, थोडे शब्द फेर करावी लागली. कोणत्याही कवितेला टायटल्स नव्हते. ते टायटल्स देणं तो एक भन्नाट, ते एक वेगळा प्रकार असतो की त्यात टायटल्स कशा बसतायत, मग ते सिक्वेन्सिंग करणं. तर हे सगळं करून मग ते मी ते 3-4 दिवसात हे सगळं मी ते होमवर्क म्हणून तयार केलं की एप्रिलमध्ये आपलं काहीतरी पब्लिश झालं पाहिजे. मग शॉर्ट स्टोरीज हे जुलै-ऑगस्टपर्यंत गेलं तरी ते चालेल म्हणून. तर ह्या अनुषंगाने मग मी ते पुस्तक तयार केलं. आणि अगेन माझ्या पुस्तकांचं कव्हर पेजेस हे विचार करायला लावणारे असले पाहिजेत, अशी माझा हट्ट असतो तो. सो आणि मी माझ्या पहिल्या पुस्तकाला म्हणजे सायलेंट मोमेंट्स ऑफ मेलनकलीला कमीत कमी 8 महिने ते 1 वर्ष घालवलं होतं ते डिझाईन करायला. आणि ते म्हणजे कॉन्सेप्ट एक्सप्लेन करणं, म्हणजे त्याचं कव्हर पेज जरी बघाल तुम्ही तर इट इज अ मिराज ऑफ लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे एका जेट्टीवर एक माणूस उभा आहे, बाजूला एक झाड आहे, त्याच्यानंतर आधी म्हणजे मुखपृष्ठ जे आहे तिथे एक पक्षी खाली बसलेला आहे, आणि बॅकसाईड बघाल तेव्हा तो म्हणजे बॅक कव्हर जे आहे तिथं पक्षी उडून वरती जाऊन बसलेला आहे. तर त्याच्यामागे एवढा तो थॉट प्रोसेस होता. आणि हे सगळं ग्राफिक आर्टिस्टकडून डिझाईन करून घेणं, त्याला कुठचा कलर सुटेबल आहे, त्याला टोनिंग कसं लागेल, तर हा सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे मी प्रचंड इन्व्हॉल्व होतो. आणि ह्या पुस्तकाचं म्हणजे आत्ता जे 4 जे एप्रिलमध्ये आत्ता 3rd वीकमध्ये येईल, तर त्याचं पण असं झालं की मी ते कव्हर पेजवर विचार केला मी भरपूर. आणि थँक्स टू आजकालचं AI की ज्यामुळे पटकन मला एक इमेज प्रॉम्प्ट देऊन बनवता आला. त्यात थोडे आयट्रेशन्स वगैरे करावे लागले, पण एक म्हणजे मला बनवता आलं विदाऊट, म्हणजे मी ग्राफिक आर्टिस्ट नाही, मला कुठचे फोटोशॉपचे सॉफ्टवेअर वगैरे येत नाहीत, पण मला हवं तसं एक मला फ्रंट पेज बनवता आलं. आपल्या गप्पांच्या आपण समारोपाकडे आलोय, तर मला एक जाणून घ्यायचंय की तुमचं एक्सप्रेशन जे आहे ते सहज येतं रायटिंग मधनं, तेही इंग्रजीमध्ये, पण तुम्ही सिनेनिर्मिती मात्र मराठीत करताय. तर हा जाणीवपूर्वक निर्णय आहे का, आणि असेल तर असं का? कविता इंग्लिशमध्ये का, ते म्हणजे जसं मी म्हटलं की माझं इंग्लिश भाषेवर रिलेटिव्हली चांगली पकड आहे. म्हणजे मी तेवढं इफेक्टिव्हली कदाचित मराठीत कविता नाही करू शकणार. हिंदीत तर मी प्रयत्न अजून तरी नाही केला. मराठी सिनेमेच का निवडतो त्याचं असं काही कारण नाही आहे की म्हणजे मला की मी मराठीत सिनेमे करीन. आय एम ओपन टू ऑल काइंड ऑफ नेरेटिव्स. सगळ्या स्टोरीज, म्हणजे स्टोरी इंटरेस्टिंग असेल तर डेफिनेटली. आणि तिसरी शॉर्ट फिल्म जी मी केली ती ॲक्च्युली हिंदी आणि इंग्लिश अशी दोन्ही लँग्वेजेसची होती. त्यामुळे फक्त मराठीच करतो असं काही नाही. झालं असं आहे की जे सुदैवाने मला जे चांगले स्टोरी टेलर जे भेटले ते सगळे मराठीत काम करणारे होते. आणि मग वाय नॉट. आणि आय थिंक मराठी सिनेमाला एक दर्जा आहे रे. तर त्यामुळे तिथे जर काय आपलं फुलफिलमेंट येत असेल तर शुअरली. पण जर प्रश्न असा असेल की 2 पॅरलल स्टोरी आल्या आणि दोन्ही इक्वली चांगल्या आहेत, समजा एक हिंदी आहे एक मराठी आहे, तर माझा प्रिफरन्स मराठीकडे आहे. तर ते एक तो मी कॉन्शियसली घेतलेला डिसिजन असेल की चॉईस करायचं झालं तर मी काय करेन, तर मी मराठीत सिनेमा करेन. मित्रांनो, कदाचित या गप्पा आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं असेल तर अमेझॉनची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. सिनेमापासून ते पुस्तकं असतील, सिनेमाच्या निर्मिती मागची या तुमचा थॉट असेल, किंवा जागतिक दर्जातल्या जे काही फिल्म मेकर्स आहेत त्यांचा तुमच्यावर असलेला प्रभाव असेल, पुस्तकं किंवा विशेषतः कविता लिहिण्यामागचा तुमचा जो विचार आहे, असा खूप डायव्हर्स गप्पा झाल्यात. आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू.